ही रोरो सेवा हे जे साक्षीदार मला वाटतं सर्व मीडियावाले आहेत, कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले 5-6 वर्षापासून या ठिकाणी आपण पाणी करतो आहे। 2014ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि हे सुद्धा तुमची मंजूर करू। आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या। सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले गडकरी, नंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं। परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी CRZ आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या। त्यामध्ये CRZची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण त्या ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या आणि त्यावेळेला आपण ती साईड चेंज केली। त्यानंतर परत एकदा परमिशन CRZची आपण घेतली आणि ते काम सुरू व्हायला जवळजवळ 2-2.5 वर्ष लागले, तोपर्यंत ही भाईंदरची जेटी त्या ठिकाणी तयार झाली होती। त्यानंतर दुसरी अडचण आली की त्या ठिकाणी जुना रेल्वेचा जो ब्रिज होता त्या रेल्वेच्या ब्रिजवरती त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल जुना ब्रिज त्या ठिकाणी पाण्यामध्येच होता आणि त्याच्यामुळे ते बोट क्रॉस होत नव्हती, त्यामुळे काम करण्याचा अडथळा येत होता आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं की त्या रेल्वेला मग विनंती केली की तुम्ही तो जो ब्रिज आहे जुना जो तो तोडायला पाहिजे होता, परंतु तो पाण्याखालचा त्या तसंच ठेवलं होतं, ते तोडायला लावलं। त्यानंतर एक पाचू म्हणून गाव होतं, पांचू, त्या पांजू गावाच्या ठिकाणी त्यांना एक पाईपलाईन त्या रेल्वेच्या ह्याच्यावरनं गेली होती, तीसुद्धा शिफ्ट करायची होती। तीसुद्धा त्यासाठी सुद्धा त्या ग्रामपंचायतला त्यांच्याकडे पैसे नव्हते। मग त्यावेळेला आपण ते BMCला सांगून त्या ठिकाणी ती लाईन शिफ्ट करून घेतली आणि अशा पद्धतीने अनेक अडथळे या ठिकाणी 7 ते 8 वर्षामध्ये आले, परंतु सर्व अडथळे पार करून मला वाटतं मागच्याच 15 दिवसापूर्वी आपण इथे मीडियासकट या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि ते सर्व काम पूर्ण झालं आणि त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्हाला हे काम पूर्ण झालेलं आहे, आता तरी कमीत कमी याचं लोकार्पण करा। तर त्यांनी आता हे प्रायोगिक तत्वावरती हे आज या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने वसई असेल किंवा भाईंदर असेल इथल्या लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी आपण ज्यासाठी 1.5 तास लागतो तो 10 ते 15 मिनटामध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्याचे साक्षीदार तुम्हीच आहात। धन्यवाद।